दहिगाव उपसा सिंचन योजना महाराष्ट्राच्या कृषी प्रधानतेमध्ये अग्रेसर बागायतदार तालुका म्हणून आपला करमाळा तालुका पुढे येतो आहे आणि हे शक्य झालं आहे ते फक्त आणि फक्त कार्यक्षम आमदार संजय मामा शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजना योग्यरित्या चालवल्यामुळेच। मामांनी तब्बल 5 कोटी 10 लाख रुपये थकबाकी असलेलं वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाकडून भरलं व ही योजना पुन्हा सुरू केली। तसंच 365 दिवसांपैकी 245 दिवस दहिगाव उपसा सिंचन योजना योग्यरित्या चालवल्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळालं व त्यामुळे या योजनेअंतर्गत असलेल्या पूर्व भागातील 24 गावांमध्ये विश्वास निर्माण झाला। आज तेथील शेतकरी बांधव कोरडवाहू शेती सोडून बारमाही पिकं घेऊ लागला। दहिगाव उपसा सिंचनची जे राहिलेली सगळे काम होती जवळजवळ 27 मायनर त्याच्यामध्ये होत्या आणि त्याचं एकच टेंडर या ठिकाणी माहितीच्या कालावधीमध्ये ते आपण चालू करून घेतले। ह्याचा फायदा जास्तीत जास्त आता तिसऱ्या मायनरमध्येच आता जवळजवळ 1900 हेक्टरच्या आसपास क्षेत्र यामध्ये येतंय। त्यानंतर राहिलेल्या ज्या उपचार्या आणि हे आहेत सगळं आता बघितलं जवळजवळ पावणे 300 किलोमीटरच्या आसपास ह्या सगळ्या मेन चारीपासून उपचार्या त्याचे पुन्हा डिवायडेशनचे फाटे ह्या सगळ्या ह्याचा साधारणतः बघितलं आपण तर चांगल्या पद्धतीनं ह्याचा सगळ्या गोष्टीचा फायदा होईल आणि PDN-मुळे आपण लवकरात लवकर ही योजना कशी 100% चालू करता येईल। पाण्याची बचत पण ह्यामधून होते, विशेषतः ह्यामधून जे बचत झालेलं पाणी आहे तर त्याचंही नियोजन आपण चालू केलं किंवा PDN-मध्ये साधारणतः 4000-4500 हेक्टरच्या आसपास जे क्षेत्र त्यामध्ये येईल वाढ होईल तर त्याची प्रोसिजर आपण चालू केली। शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता येऊ लागली आहे। या योजनेमुळे जवळपास 7000 हेक्टर क्षेत्रावरती बारमाही पिकांची लागवड केली जात आहे। विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या पुढाकारामुळे आज करमाळा तालुक्यातील शेतकरी संपन्नतेकडे वाटचाल करतो आहे। बागायतदार करमाळा, समृद्ध करमाळा।